निसर्ग आल्या हो ना. आपल्या शहरात सूर्य कधी उगवतो आणि कधी मावळतो हे समजत नाही. तुम्ही एवढंच पाहताय या निसर्ग सौंदर्य पण बघा किती सुंदर सुंदर मोर आहेत. तर मगापासून एवढंच पाहतोय आज किती सुंदर निसर्ग आहे. फुले फळे पक्षी याच्यात निसर्ग वाळून आले आहे. खरं आहे. कोणतरी झाड आहे ना हो हे किती सुंदर आहे. हे तर आपल्या शहरात कुठे मिळत पण नाही. हो अरे मगापासून आपण लोकच काय बोलतोय त्वरित मात्र गप्पा उभा आहे. माझ्या मनात एक चांगली आयडिया आली. कोणती आहे? हा निसर्ग बघता तुम्ही हो हे सुंदर आहे. हो इथे आपलं एक रिसॉर्ट बांधूया. हो आयडिया तर चांगली आहे तुझी. अरे हे बघ ते आजूबाजू बनवलंय. मला तर नाही ते वाटतं. अरे थोडी तुमच्या मनात रिसॉर्ट आणूया. आणि आजूबाजूचं काय करायचं आपण? मग मागे पुढे नको नको आपण तिथे बोलून जाऊया. हो जरा इकडे या. मला गाडी येते का? आम्हाला इथे एक रेस्टॉरंट बांधायचं आहे. आम्ही त्यांना घर बांधतो. नाही नाही आम्हाला घर बांधायचीच आहे. म्हणजे तुला काय झालं? आपले पाचशे. अरे हे बघ हे तुझे ते आहे. हे अशा त्याला औषध बनवतात. ते झाडं बनवतात. त्याच्यामुळे अशी औषध बनवण्यापासून नसते येणार. आम्ही काय म्हणतो आम्हाला इथे रिसॉर्ट बांधायचं काय? नाही इथे तर आमचं जीवन आहे. हे तर आपलं जीवन आम्ही तुम्हाला झाडं तोडून देणार. पहिला कोण हे कुठे चाललं? काय झालं? आम्हाला इथे एक रिसॉर्ट बांधायचा आहे. हो मग पण इथे रिसॉर्ट बनवतो आम्ही झाडं कुठे? बरोबर आहे. तुम्ही कुठे आलात? मुंबई शहरातून आलात का? मला एवढं झाडं समजत नाही. शहरातून गावात येता गावाच्या वाट लावता सगळी झाडं बिडं करता माणसं राहणार कुठे? आणि थोडी फिरणार आहे. पण तुम्हाला रिसॉर्ट बांधायचं असेल तर निवास 5-6 गाडी जोडली पाहिजे. आत्ता बघितलात का? हे बघ इकडे झाड पडलंय ना इकडनं साप मला यायला चावला. कशी हे आदिवासी जंगलात राहतात आणि त्यांना औषध माहिती म्हणून जगलाय. तर सगळी झाडं तोडली तर तुमच्या रिसॉर्टमध्ये माणसांपेक्षा प्राणीच बसतील. समजलं? एवढी झाडं तोडताय. पण खरंच आम्हाला इथे रिसॉर्ट बांधायचं आहे. तुम्हाला मी कल्पना सांगतो. तुम्हाला प्रत्येक आहे बघा इकडे झाडं तोडण्यापेक्षा तो बघा इकडे लावून एक सडा आहे. त्या सड्यावर तुम्ही एक रिसॉर्ट बांधा. नाहीतरी तिकडे कोण काय वापरत नाही तो नुसता ओसाड पडू नये. मग तिकडे तुम्ही डेव्हलपमेंट करा. तिकडे रिसॉर्ट बांधा. पण आयडिया चांगली आहे. आणि हे जंगल एवढं मोठं आहे त्याचं संवर्धन करा. अधिक झाडं लावा आणि इथे अभयारण्य विकसित करा. लोक इकडे येतील. रिसॉर्टमध्ये राहण्याचे वेगळे पैसे आणि अभयारण्यात फिरण्याचं तिकीट कमी दरात ठेवा. अधिक लोक येतील आणि तुम्हाला जास्त फायदा होईल. अक्षय, मला म्हटलं झालं. आपण बोल. मी स्काउटचा दूत आहे. मी पर्यावरण आणि स्काउटसाठी काम करतो.